महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याचे किंवा वंचितला अकोल्यात पाठिंबा देण्याचे सर्व दरवाजे बंद झाल्यानंतर अखेर काँग्रेसनं अकोला लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। यामुळे आता या मतदारसंघात परंपरेनुसार वंचित, काँग्रेस आणि भाजप लढतीचे चित्र स्पष्ट झाले। वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याच्या सर्व पातळीवरील चर्चा निष्फळ ठरल्या। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या विरोधात पहिल्या यादीत 8 ठिकाणी उमेदवार जाहीर केले। आघाडीबाबतच्या चर्चा सुरू असतानाच रविवारी पटोले यांनी आंबेडकरांवर टिप्पणी केली। त्यानंतर आंबेडकर यांनीही अकोल्यात बोलताना थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भाजपचे हस्तक संबोधून काँग्रेससोबत आघाडी होणे नाही याचे संकेत दिले। त्यानंतरही काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना वंचितला अकोल्यामध्ये पाठिंबा देण्याविषयी विनंती केली होती। त्यापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी दुसरी यादी जाहीर करताना 11 जागांवरील उमेदवार देऊन महाविकास आघाडीची कोंडी केली। यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या एका पदाधिकाऱ्याचाही समावेश होता। या पार्श्वभूमीवर वंचितला सोबत घेण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याचं दिसताच काँग्रेसनं उमेदवार जाहीर करण्याच्या हालचाली सुरू केल्या। अकोल्यातून काँग्रेसचा उमेदवार देण्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वतः आग्रही होते। त्यांनी 4 एप्रिलला अकोल्यात येऊनच प्रकाश आंबेडकर यांना उत्तर देणार असल्याचं सोमवारी जाहीर केलं आहे।